विद्यार्थी मित्रांनो, आपण काल चॅप्टर नंबर 3 6 क्लास मॅथमॅटिक्स इन द वर्ल्ड ऑफ नंबर प्रॅक्टिस सेट 3.2 पाहिलेला आहे. आज आपण एक्झरसाइज पाहणार आहोत द वर्ल्ड ऑफ नंबर्स. यामध्ये आपण एक्झरसाइज पाहणार आहोत. नंबर 1 आपण आधी सुरुवातीला पाहूयात. चूज द करेक्ट नंबर्स, करेक्ट ऑप्शन्स. यामध्ये आपला पहिला ऑप्शन दिलेला आहे -5 इज आणि पुढे डॅश डॅश दिले. याचा अर्थ काय? यामध्ये तुम्हाला इंटिग्रल्स विचारलेला आहे, ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये खरं तर C इज ॲन इंटिग्रल्स म्हणजे काय? यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो सर्व संख्या येतात. त्यामुळे हा जो संख्या आहे ती काय आहे? इंटिग्रल्स आहे. यामध्ये ऑप्शन सी जे आहे ते तुमचं आन्सर आहे. ओके. देन नेक्स्ट यामध्ये दुसरं आपल्याला पाहत आहोत -5 आणि इथे एक बॉक्स आहे, पुढे झिरो आहे. आता आपण कालच नंबर लाईनमध्ये पाहिलं की निगेटिव्ह संख्या ज्या असतात या बाजूला येथे मध्ये झिरो असतो, इकडे प्लस संख्या असतात 2, 3, इकडे नंबर -1, -2, -3. हा झिरो जो आहे ना तो न्यूट्रल आहे. या बाजूच्या संख्यामध्ये तो सर्वात लहान आहे आणि या बाजूला सर्वात मोठा आहे. आता -5 ही संख्या झिरोपेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणजे झिरो इज द ग्रेटर दॅन -5. मग हे त्याचं सिम्बॉल येणार आहे, बिकॉज ड्यू टू द -5 इज लेस दॅन झिरो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. राईट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स. ट्रू आहे की फॉल्स हे तुम्हाला फक्त ओळखायचं आहे. चला तर मग पहिल्यांदा आपण काय करणार आहोत. पहिलं सेंटेन्स काय आहे पहा. झिरो इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. यामध्ये काय सांगितलं आहे? झिरो इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. येस और नो ही तुम्हाला काय करायचं? फक्त ट्रू आणि फॉल्समध्ये लिहायचं आहे. वाय विचारलं असेल तर आन्सर लिहा, किंवा फक्त तुम्ही काय करा त्याचं ट्रू और फॉल्समध्ये आन्सर लिहा. आन्सर येत आहे त्याचं फॉल्स, बिकॉज ड्यू टू 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. नॅचरल नंबर हा 1 पासून सुरू होत आहे, त्यामुळे 1 हा नॅचरल नंबर आहे, त्यामुळे झिरो हा येऊ शकत नाही. बरोबर आहे. देन नेक्स्ट ऑल द नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ट्रू. हे आन्सर ट्रू आहे. बरोबर आहे. नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात आणि होल नंबर 0 पासून सुरू होतात. म्हणजेच काय? तर ह्या होल नंबरमध्ये नॅचरल नंबर सगळे इन्क्लूड होतात. दिस इज द ट्रू लाईन्स. ओके. देन नेक्स्ट थर्ड विचारलं तुम्हाला. ऑल होल नंबर्स आर द नॅचरल नंबर्स. फॉल्स. म्हणजे हे चुकीचं आहे. देन नेक्स्ट फोर्थ तुम्हाला विचारले द सम ऑफ द अपोजिट नंबर्स इज द झिरो. बरोबर आहे का? येस और नो. आता कुठलाही अपोजिट नंबर हे तुम्हाला एक उदाहरण दिले. फॉर एक्झाम्पल -4 + 4 इज इक्वल टू काय येणार आहे? 4 - 4 झिरोच येणार आहे. प्लस मायनस अपोजिट सिम्बॉलचं मायनस होणार आहे, वजाबाकी येणार आहे. इथं आपलं वजाबाकी करावी लागेल. आन्सर येणार आहे आपलं झिरो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 विचारला आपला. राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इज द असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरमधले तुम्हाला फरक कळला पाहिजे. ह्या जर सीडी असतील, आपण पहा ही छोटी सीडी आहे, आपण वरती गेलो आहे, अजून एक पायरीवरती चढलो आहे, अजून एक पायरीवरती चढलेला आहे. हा झाला तुमचा असेंडिंग ऑर्डर. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय केलं? वरच्या दिशेने चालत गेलेला आहात. हा तुमचा असेंडिंग म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे. बरोबर आहे. छोट्या पायरीकडून वरच्या मोठ्या जास्त मोठ्या पायरीकडे नंबरिंगकडे तुम्ही गेलेला आहात. हा आहे तुमचा असेंडिंग ऑर्डर. आणि या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात, परंतु खाली येताना परत तुम्हाला काय झालं आहे? पायऱ्या उतरावे लागलेल्या आहेत. पायऱ्या उतरत तुम्ही खाली आलेला आहात. हा आहे तुमचं डिसेंडिंग ऑर्डर. हे तुम्हाला कळलं आहे का? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मोठ्या नंबरकडून छोट्या नंबरकडे यायचं असतं आणि असेंडिंग नंबरमध्ये छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं असतं. आता यामध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे सांगा मला? यामध्ये 29. मग सगळ्यात सुरुवातीला काय येणार आहे तुमचा आन्सर? 29, कारण असेंडिंग नंबर आहे हा. असेंडिंग नंबर तुम्हाला काढायचे सांगितले तिथे. बरोबर आहे. 2 नंतर काय आहे? 35.
आता 35 नंतर सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे 87. नंतर सगळ्यात लास्टला मोठी संख्या कोणती आहे 104. हे आहे तुमचं असेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग असते तर आपण उलटं केलं असतं. डिसेंडिंग असते तर आपण काय केलं असतं 14 नंतर 87 नंतर 35 आणि नंतर 29 अशा पद्धतीने. परंतु असेंडिंग ऑर्डर तुम्हाला समजली असेल. आता इथे नेक्स्ट ऑप्शन इथे पण पहा असेंडिंग ऑर्डर आहे. सगळ्यात लहान संख्या आधी घ्यायची आपल्या असेंडिंग ऑर्डर म्हणजे खालून वरती जातोय आपण छोट्या पायरीकडून मोठ्या पायरीकडे. त्यानंतर 39 मोठी आहे, त्यानंतर 87 आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट 401 म्हणजे 401 ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणून ती शेवटी ठेवली. इथे असेंडिंग ऑर्डर कशी येणार आहे आपल्या इथे सर्वात लहान संख्या आधीच निवडून घ्या. कोणती आहे 21 आहे, देन आफ्टर 85 आहे, देन 93 अँड लास्ट 793 ही संख्या आपली लास्ट आहे. ओके, इथे पाहून घ्या तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये. असेंडिंग ऑर्डर म्हणजे छोटी संख्या आधी घेणार आहोत. 23 51 89 अँड 307 ही झाली तुमची असेंडिंग ऑर्डर. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ऑब्टेन द डिजिट नंबर्स युजिंग द डिजिट्स 1 to 0 only once. read them the inward writes the largest and the smallest number. आता यामध्ये काय करायचं तुम्हाला 1 to 9 म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 एवढ्या ज्या संख्या आहेत त्या फक्त एकदाच आल्या पाहिजेत अशा संख्या आपलं नंबरिंग करायचं आहे. म्हणजे कुठलाही नंबर रिपीट नाही झाला पाहिजे. डोंट रिपीट. ओके, डोंट रिपीट. मग आता तुम्ही सांगा इथे सर्वात आपण एक संख्या कुठली पण आपण एक तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये कुठली संख्या घेणार आहोत सर्वात सुरुवातीला कुठली घ्या तुम्हाला जी वाटेल ती. त्यामध्ये एक तुम्हाला संख्या दिली पॉसिबल ऑफ द 5 डिजिट नंबर. तुम्हाला काय सांगितलं आहे पॉसिबल ऑफ 5 डिजिट नंबर. आता 5 डिजिट नंबर म्हणजे काय कुठलीही कोणतीही संख्या तुम्ही घेऊ शकता. मी अंदाजे ही दिलेली आहे तुम्हाला 1 2 3 4 5 नंबर दिले तुम्ही कुठलेही देऊ शकता. फक्त कुठलीही संख्या यामधील रिपीट नाही झाली पाहिजे 1 to 9 मधली. ओनली वन्स टाईम. इथे काय दिले पहा ओनली वन्स टाईम. प्रश्न नीट वाचून घ्या. प्रश्न नीट समजला असेल तर उत्तर तुम्ही छान पद्धतीने लिहू शकता. 5 4 3 2 1 म्हणजेच काय 54,321. तुम्हाला अक्षरीसुद्धा लिहायचं आहे, इनवर्डमध्ये लिहायचं आहे. ओके, आता सेकंडला काय विचारले लार्जेस्ट नंबर युजिंग द 1 to 9 वन्स. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या तुम्हाला याच्यामधून लिहायची आहे. कशामधून फक्त 1 to 9 मधील अक्षरं वापरून. ओके, मग आता तुम्ही सर्वात मोठा नंबर कुठला आहे 9 आहे. देन आफ्टर नेक्स्ट कोणता आहे 8 आहे, त्यानंतर 7 आहे, त्यानंतर 6 आणि 5. आपण उलट्या संख्येने संख्या जर इथे ठेवलं तर तुमचा लार्जेस्ट नंबर ॲटोमॅटिक तयार होतो. लार्जेस्ट नंबर म्हटलं की सगळ्यात शेवटचा अंक आधी घ्यायचा असतो. मग आपण 98,765 बरोबर आहे. मग इथं अक्षरी पण लिहून घ्या इथे इनवर्डमध्ये 98,765 हा तुमचा संख्या ही झाली सगळ्यात मोठी संख्या लार्जेस्ट. आता स्मॉलेस्ट संख्या म्हटलं की स्मॉल नंबरपासून सुरू करायची. स्मॉल नंबर विच इज द स्मॉल नंबर इन लाईन 1 2 3 4 अँड 5 ओनली 5 डिजिट ना. तर 5 डिजिट घेऊया आपण 1 2 3 4 5 डिजिट ओनली. द 12,345 ही तुमची संख्या झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर भेटला, लार्जेस्ट नंबर भेटला आणि रँडमली 5 डिजिट नंबरसुद्धा भेटला. आता लास्टचा क्वेश्चन आहे तुमचा पहा. ड्रॉ द लाईन नंबर्स अँड शो द -5 3 -3 अँड 7 हे नंबर तुम्हाला शो करायचे लाईनवरती. आता ही लाईन जी आहे ना मी पेनने रेषा ओढून घेतलेली आहे. तुम्हाला खरं तर पट्टी पेन्सिलचा वापर करून अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी तुम्हाला ही रेषा अशी ओढून घ्यायची आहे पट्टीच्या साह्याने. त्यानंतर ही पट्टीची रेषा जी आहे समजा 20 सेंटीमीटर असेल तर बरोबर सेंटरला तुम्हाला इथे 0 द्यायचा आहे. त्यानंतर स्टार्ट करा. 0 दिलेला आपण. या बाजूला नेहमी पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि या बाजूला नेहमी निगेटिव्ह नंबर असतात आणि मध्ये बरोबर 0 असतो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर इकडे पहा 1 2 3 4 5 6 7 यांनी आपला -3 +3 मधील आपण 3 इथं दिलेला आहे. 7सुद्धा आपला आलेला आहे. या ठिकाणी -3 आणि -7 -5 हा पण आहे. ही संख्या आपली इथं आलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला नंबर्स लाईन हा शब्द आला की तुम्हाला अशी नंबर लाईन काढायची आहे. आणि नंबर लाईनमध्ये फक्त नॉट ओनली द पॉझिटिव्ह नंबर दे आर इन्क्लुडिंग ऑल द नंबर्स निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर्स अँड 0 ऑल इंटिगर्स इज इन्वॉल्ड इन द लाईन. ओके, देन नेक्स्ट सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे यामध्येच व्हॉट आर द नंबर्स इज द राईट ऑफ द 0 कॉल्ड. राईट नंबरला आपण 0 का म्हटलं तर द नंबर ऑफ द राईट इज अ 0 आर कॉल्ड एज ए पॉझिटिव्ह नंबर. या बाजूला काय आहेत राईट बाजूला सगळे राईट साईडला 0च्या राईट साईडला सगळे 0 नंबर आहेत म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन्स व्हॉट आर द नंबर्स ऑफ द ऑन द लेफ्ट 0 साईड. लेफ्ट साईडला जे नंबर असतात त्यांना काय बोलतो आपण निगेटिव्ह नंबर्स बोलतो. काय बोलतो ना
निगेटिव्ह नंबर, आणि राईट साईडला जे असतात त्यांना काय बोलतो आपण पॉझिटिव्ह नंबर. एवढं लक्षात राहील तुमच्या, राहील. ओके, हेच आता जे नंबर लाईन्स राईट साईडला जे सगळे नंबर आहेत ना त्यांना आपण काय बोलतो पॉझिटिव्ह नंबर्स. काय बोलतो पॉझिटिव्ह नंबर्स, बरोबर. आणि लेफ्ट साईडला जे आहेत त्यांना काय बोलतो निगेटिव्ह नंबर्स. ओके, हे राहील तुमच्या लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण एक्झरसाइज सोडवायचा आहे इन द नंबर्स वर्डमध्ये. हा एक तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी. अ डिस्ट्रिक्ट स्पेंड 69,27,762 and in the financial year 2023 to 24 and 88,36,554 in the financial year of 24 to 25. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन म्हणजे पर्यावरण संरक्षण. इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन म्हणजे काय पर्यावरण संरक्षण. यासाठी तुम्हाला आर्थिक वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 24-25 या 2 वर्षामध्ये किती खर्च झाला हे तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे. तर किती खर्च झाला साधारणतः त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे काय खर्च टोटल एक्सपेंडिचर पहा इथे. टोटल एक्सपेंडिचर म्हणजे काय टोटल खर्च किती झाला आहे आपला 69,27,762 अँड प्लस करा इथे 88,36,584. टोटल तुमचा खर्च जर तुम्ही रफवर केले इथे टोटल केली तर पहा इथे करू शकता तुम्ही. मी डायरेक्टसुद्धा आन्सर देऊ शकते तुमचं 1,57,64,346 येत आहे. तुम्हाला टोटल करून पहा, आपल्यात वेळ घालवत नाही मी याच्यामध्ये. इथे पहा फायनल आन्सर येते द टोटल एक्सपेंडिचर वॉज 1,57,64,346 रुपीज ओनली. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर समजलंच असेल. आता डिफरन्स म्हणजे काय कोणत्या वर्षी जास्त झाला आणि कोणत्या वर्षी कमी झाला. तर डिफरन्स कसा काढणार आहात तुम्ही सर्वप्रथम. डिफरन्स म्हणजे काय मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तर तुम्हाला कोणत्या वर्षी जास्त झाला हे तुम्हाला कळणार आहे. आता मोठ्या संख्या याच्यामधली कुठली आहे, याच्यामध्ये डिफरन्स जर काढणार असेल आपण किंवा कोणत्या वर्षी कमी झाला तर कसं काढणार आहात पहा. इथे आपण टोटल एक्सपेंडिचर खर्च काढला. आता आपण डिफरन्स पण काढणार आहोत दोन्हीमध्ये कोणत्या वर्षी वाढ झाली किंवा कमी झाली हे आपलं कसं करणार आहे. 88 हे दुसऱ्या वर्षी झालेलं आहे, पहिल्या वर्षी कमी झालेलं आहे. म्हणजेच आपण काय करणार 88,360 नंतर काय इथे 584. ओके, द नेक्स्ट 67,27,762 यांची जर मायनस सबस्ट्रॅक्शन करून घेतली तुम्ही बॉरोइंग करून घेतली तुमचा आन्सर येते 19,08,822 एवढं त्याचा आन्सर आहे. मी रँडमली आधीच काढून घेतलेलं आहे. तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करा रफवर. नाही जमलं तर पुन्हा सांगा, कारण व्हिडिओ खूप लेंदी होतोय म्हणून मी शॉर्टकट मारण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. इथे मग तुम्ही असं लिहू शकता 19,08,822 मोर मनी वॉज स्पेंड. कधी वॉज स्पेंड इन इयर 2024 अँड 25. 2024 आणि 25मध्ये सर्वात जास्त पैसे लागलेत. किती लागले आहेत 19,08,822 एवढे पैसे लागलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वर्ड प्रॉब्लेम सोडवता आलेला आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन चालू आहे. तुम्हाला सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे फिल द मॅजिक स्क्वेअर. म्हणजे काय हा जो स्क्वेअर आहे ना तुमचा हा मॅजिक स्क्वेअर तो तुम्हाला सोडवायचा आहे, बरोबर आहे का. या ठिकाणी संख्या तुमची दिलेली असणार आहे 816 नंतर किती दिली आहे 357,492 अशा पद्धतीने तुमचं फॉर एक्झाम्पल हा बॉक्स आहे, बरोबर आहे. मॅजिक नंबर म्हणजे काय, यामधून काय निष्पन्न होतं, यांची टोटल किती येते तर पहा. या सगळ्यांची टोटल किती येते हे पाहूयात आपण सर्वप्रथम, बरोबर. 8 आणि 1 किती रे 9, 9 आणि 6 किती 15, ह्यांची टोटल आली 15. 7 आणि 3 10 आणि 10 आणि 5 15. 9 and 4 13, 13 and 2 15. म्हणजे सर्व अंकांची बेरीज किती आली आपला कॉलममध्ये. कॉलम अँड डायगोनल्स ऑल्सो 15. डायगोनल्स म्हणजे काय अशी क्रॉस पद्धतीने पण पहा. हे पहा 4 आणि 5 किती रे 9, 9 आणि 6 किती 15. इकडे पण पाहून घेऊया असं 8 आणि 5 13 आणि हे 2 14 15. म्हणजे अशी सुद्धा म्हणजे डायगोनली अँड स्ट्रेट also addition is 15
ऑल द लाईन्स असं घेतलं तरी चालेल. ठीक आहे, शॉर्टकटमध्ये आपण चाललेलं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपला हा एक्झरसाइज इथे संपलेली आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा. इयत्ता 6वीचे सर्व विषयांचे गणिताचे प्रश्न किंवा एक्झरसाइज आणि प्रॅक्टिस सेट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केल्या जातं. पटकन जा आणि चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्ही नक्की पहा संपूर्ण प्रॅक्टिस सेट सहित. धन्यवाद.